मंडळी, तुम्ही हरिहरेश्वरला येण्याचा जर ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. मंदिरात आल्याच्या नंतर देवदर्शन कसं घेऊ शकता, परिक्रमा मार्गातून कसं फिरू शकता, त्याचबरोबर इथे राहण्याची आणि खाण्याची कुठे ठिकाणं आहेत हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. तर चला मंडळी, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळी 6:30 वाजता आमचा संगमेश्वर ते हरिहरेश्वर प्रवास सुरू झाला. सोबत आपले मित्र पण येणार आहेत. अबे चला, अजून एका आपल्या मित्राला घ्यायचंय पटकन. चला चला किट्टू, चल लवकर. गुड मॉर्निंग. सुप्रभात. सुप्रभात. चल रे, तू पण येतो हे पार्सल सोडायचं शाळेत. शाळेत? चला, ह्याला घ्या आता आतमध्ये. फायनली प्रवास सुरू झाला. मंडळी, जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर मुंबई ते हरिहरेश्वर अंतर अंदाजे 190 किलोमीटर आहे आणि पुण्याहून अंदाजे 175 किलोमीटर आहे. खेडला पोहोचलोय आणि एक गंमतशीर गोष्ट झाली, याच व्हिडिओ मध्ये सांगावीशी वाटते. काय झालं? पेट्रोल टाकी फुल केली टाकी आणि आपण काय QR स्कॅन करत होतो. QR स्कॅन साठी सांगतोय भाई आपल्याला ऑफिसला ये. ऑफिसला आहे म्हणून सांगतोय. आपला एक मित्र आहे, तो ऑफिसला गेलाय खास पेमेंट करायला. बघा, खेडमध्ये या पेट्रोल पंपवरती, आता पेट्रोल पंप हायवेच्या लगतच आहे. हे बघा, तुम्हाला देखील असे प्रॉब्लेम येत असतील, कमेंट करा. असो, आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया. चला, झालं का रे पेमेंट? पेमेंट झाला. किट्टू, पेमेंट झालं का? किट्टू पेमेंट झालं काय? ऑफिसला आहे, पेमेंट करायचं ऑफिसला आहे. पेट्रोल भरणारा म्हणतो ऑफिस. तिथे जाऊन माझ्या तोंडाकडे बघतो. अरे म्हटलं स्कॅनर केलं काय? बघ, अरे बाबा, सांगणारी मशीन पण नाही. हा ठेवतीतला ही परिस्थिती आहे. विकास विकास बघा. आणि समोरनं काय जातोय? ब्रिज. दाबा बटन. पुढे आम्ही वाटेमध्ये नाश्ता केला. नाश्ता झाल्यावर आम्ही वेसवी जेट्टीवरती पोहोचलो. वेसवी ते बागमांडला करत आम्ही थेट येऊन पोहोचलो श्री क्षेत्र हरिहरेश्वरला. आम्ही हरिहरेश्वरला बरोबर दुपारी 12:30 वाजता पोहोचलो. चला मंडळी, फायनली आपण श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे पोहोचलोय. पहिलं तर आता आपण एवढा प्रवास झालाय, थोडं फ्रेश होऊया. इथे शिवोहम म्हणून होमस्टे आहे, तिथे आपण स्टे करतोय. सो आपण पहिला आतमध्ये जाऊया, रिफ्रेश होऊया आणि मग दर्शन घ्यायला जाऊया. या. हरिहरेश्वरला पोहोचून आम्ही पहिला शिवोहम होमस्टेला रूम बुक केला आणि थोडा वेळ आराम करण्याचे ठरवले. शिवोहम होमस्टे मधले रूम्स एकदम नीटनेटके, स्वच्छ आणि मोठे होते. तर मंडळी, संध्याकाळचे बरोबर वाजले 4:15 आणि आम्ही निघालो आता मंदिराकडे. आलो होतो तेव्हा दुपार झाली होती. दुपारी आल्याच्यामुळे थोडं रिफ्रेश झालो आणि मग थोडंसं जेवलो, थोडा वेळ आराम केला. शिवोहम होमस्टे आहे ना, तिथलं जेवण आहे ना अप्रतिम आहे. स्पेशली मोदक आणि सगळंच म्हणजे व्हेज जेवण आम्ही जेवलो, कारण आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. सो आता आपण दर्शन घ्यायला निघालो आहे. चला, श्रीदेव हरिहरेश्वराचं दर्शन घेऊया. मंदिराच्या आत जाण्या अगोदरच इकडे बाहेर पार्किंग एरिया आहे. आता इथून आपण मंदिराच्या आत जाऊया. तर मंडळी, आपण आता आहे ना मंदिराकडे दर्शनासाठी जात होतो. आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटलेत, थेट पुण्यावरून आलेत. नमस्कार. नमस्कार. नाव कसं आपलं? प्रवीण शिंदे. कसे वाटतात व्हिडिओ? मस्त आहे. भेटून असतं रेग्युलर. भेटून छान वाटलं. प्रवीणजी, कोकण कसं वाटतंय? छान आहे. आजच चालू केले. बघू आता पुढे. चला, भेटून छान वाटलं. मंडळी, आपण आता श्रीदेव हरिहरेश्वराच्या दर्शनानंतर जातोय. पण कसं आहे, आता इकडे जाता जाता आहे ना वाटेमध्ये अनेक दुकानं लागतात. इथे आहे ना कोकणी मेव्याचं पूर्ण म्हणतात ना एकदम स्टॉल्स लागलेत. अक्षरशः कोकणी जे काही खाद्यपदार्थ आहेत विक्रीसाठी ते अवेलेबल आहेत सगळ्या स्टॉलवरती. जेव्हा तुम्ही हरिहरेश्वरला याल तेव्हा ह्या सगळ्या वस्तू घरी घेऊन जायला विसरू नका. चला, मंदिराकडे प्रस्थान करूया. हरिहरेश्वर श्री क्षेत्र हरिहरेश्वरला दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते. या ठिकाणी वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात. पहिले दर्शन श्रीदेव कालभैरवाचे, त्यानंतर श्रीदेव हरिहरेश्वराचे. मंडळी, कसं आहे, श्री हरिहरेश्वर क्षेत्रात जेव्हा तुम्ही येता दर्शनासाठी तेव्हा कसं आहे,
पहिलं तुम्ही कालभैरवांचं दर्शन घ्यावं लागतं आणि त्यानंतर श्रीदेव हरिहरेश्वराचं दर्शन घ्यावं लागतं. ही पद्धत आहे आणि हरिहरेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर परत एकदा कालभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं. ही इकडची पद्धत आहे. स्थानिक लोक देखील इकडे जेव्हा दर्शनाला येतो तेव्हा सांगतात की आवर्जून ह्या गोष्टींचं पालन करा. सो आपण पहिलं श्रीदेव कालभैरवाचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर श्रीदेव हरिहरेश्वराचं दर्शन घेऊया. चला. पहिलं आम्ही श्रीदेव कालभैरव आणि माता योगेश्वरीचं दर्शन घेतलं. तिथले स्थानिक असलेल्या काकांनी आम्हाला तिथे असलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या खांबाबद्दल माहिती दिली. हाच मोठा जो देवाचा जो खांब आहे, भेटीचा हात आहे. पिशाच्या बाधा जी काय असते या खांब्याला लावून त्याला रिकॉर्डिंग करावं लागतं. त्यांना आव्हान करतात पिशाचे. आणि त्यांना पिशाच्यांना बोलवलं तेव्हा ते पिशाचे इथे येऊन जातात. त्याच्यावर जी पुजारी आहे ते त्यांच्याशी त्याला त्या पिशाच्याशी भाषण करतात. ते त्याला मुक्तीला मार्ग लागला. तर इथला हा महिमा आहे. हा असा महिमा आहे. हा प्रश्न लोकल आंबा जसा पंढरपूरला तो आहे खांब आहे तसा इकडचा हा खांब आहे. तुम्ही करा जरा ह्याला पकडा. एक वेगळी एनर्जीचं थोडं डोळे मिटल्याच्या नंतर एक थोडंसं वेगळंच जाणवतं. मात्र एवढं मात्र खरं, तुम्ही आल्याच्या नंतर इथे पुजारींच्या अंडर तुम्ही इकडे या खांबाला वगैरे मिठी मारू शकता. काकाने आम्हाला सांगितलं, परवानगी दिली म्हणून आपण इथे काकाने आम्हाला कालभैरवांचा प्रसाद प्रसाद देत आहे. आणि यांच्या कोकण संस्कृतीचे यांचे जे सामाजिक आणि धार्मिक जे काय कार्य जोरात चाललंय त्याला तर उदंड यश होऊन त्याची आणखी रिवर होऊ दे. त्यांनी मला दाखवले त्याच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध व्हायला पाहिजे आणि आणखी याचं उत्तम पुढची प्रगती व्हायला पाहिजे. त्याच्यानं आणखी चांगलं कार्य घडलं पाहिजे. असं श्रीदेव काळभैरव आणि माता योगेश्वरी यांचं दर्शन झाल्यावर श्रीदेव हरिहरेश्वराचं दर्शन घेतलं. हरिहरेश्वर हे पेशवांचे कुलदैवत. देशात एकूण 108 तीर्थस्थानं असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वरमध्ये आहे असे मानले जाते. हरिहरेश्वराचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख श्री हरिहरेश्वर महात्म्य पोथीमध्ये आहे. हरिहर नावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप आणि हर स्वरूप या दोन्हीचा संगम झाला आहे. श्रीदेव हरिहरेश्वर दर्शन झाल्यावर आम्ही प्रदक्षिणा मार्गाकडे निघालो. मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने उभ्या चढाच्या पायऱ्या चढून आम्ही उंच अशा टेकडीवर पोहोचलो. कसं आहे, थोडंसं उभ्या चढायच्या थोड्याशाच पायऱ्या, त्याच्यानंतर थोडंसं सलग रस्ता आलाय. आपल्याला ब्रह्मगिरी आणि विष्णुगिरीच्या मधून जो जाणारा पायऱ्यांचा जो रस्ता आहे, दरवेळी आपल्याला सगळीकडे फोटो पाहायला मिळतात, तिथे जायचं आहे. तिथून खाली उतरणारा जो रस्ता आहे, शुक्लतीर्थ म्हणतात तिथे, तिथूनच असा हा प्रदक्षिण मार्ग फिरून येतो. सो तिथे पोचायचं आहे. संध्याकाळची वेळ आहे, म्हटलं की थोडं सनसेट तरी पाहायला मिळेल. चला धावत जाऊया. तर मंडळी, माझ्या उजव्या हाताला ब्रह्मगिरी टेकडी आहे आणि माझ्या डाव्या हाताला विष्णुगिरी टेकडी आहे आणि ह्याच्यामधूनच जाणारा हा शुक्लतीर्थाकडे रस्ता. चला, किती सुंदर आहे. बऱ्याच सोशल मीडिया पेजवरती हा फोटो पाहायला मिळतो जेव्हा हरिहरेश्वरचा आपण काहीतरी सर्च करतो तेव्हा. चला, खाली उतरून थोडंसं प्रदक्षिणा मार्गावरती जाऊया आणि तुम्हाला समुद्राच्या म्हणजे लाटा अगदी फेसाळणारा समोरच समुद्र आहे, तिथपर्यंत आपल्याला जाता येतं का पाहूया.
मंडळी, माझी तर हरिहरेश्वरला आल्याच्या नंतर या ठिकाणी शुक्ल तीर्थावर येण्याची पहिलीच वेळ. कोकणात अनेक ठिकाणी जेव्हा जातो त्यावेळी खरंच निसर्गाने मुक्तपणे उधळण केलेली ठिकाणं पाहतो, निसर्गाचे चमत्कार असलेली ठिकाणं पाहतो. इथे देखील असंच काहीसं म्हणावं लागेल. एका बाजूला ब्रह्मगिरी पर्वत, एका बाजूला विष्णुगिरी पर्वत आणि त्याच्यामधून हे शुक्ल तीर्थाकडे जाणारा हा रस्ता खरंच पाहण्यासारखा आहे. पावसाळ्यात बरेच जण या ठिकाणी भेट देतात, पण मी आलोय हिवाळ्याच्या वेळेला. आता थोड्याच म्हणतात ना वेळात थंडी सुरू होईल, कारण आता संध्याकाळ झाली आहे. पण इथलं वातावरण एक नंबर, अमेझिंग. चला पुढे जाऊया, खाली जाऊया आणि समुद्र, फेसाळलेल्या समुद्राच्या लाटा पाहूया. कदाचित ओटी असली तर मग थोडंसं पुढे देखील आपल्याला जाता येईल. या. प्रदक्षिणा मार्गात समुद्राच्या बाजूने खडकाळ भाग आहे, त्यामुळे सूचना वाचूनच या मार्गात उतरावे ही विनंती. भरतीच्या वेळी या ठिकाणी कोणी येऊ नये. आम्ही गेलो त्यावेळी ओहोटी होती. फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा खडकावर आपटून सुंदर दृश्य तयार होताना पाहून मनाला खूप आनंद वाटत होता. हळूहळू सूर्य अस्ताला जात होता. इथेच बसून समुद्राला पाहत बसावे असे वाटत होते. मंडळी, या प्रदक्षिणा मार्गावरती फिरताना आहे ना खूप एवढं भारी वाटतंय ना. सनसेट पण होतोय, पण त्याचबरोबर इकडे आहे ना जेव्हा मी या प्रदक्षिणा मार्गावरून जातोय तेव्हा एक जाणवत आहे, इकडे निसर्गाने कोरीव काम केलं अक्षरशः. एवढं मात्र खरं, आणि एवढं सुंदर आणि एवढं सुबक आहे ना, तुम्हाला ते पाहण्यासाठी इकडे यावं लागेल. पण कधी, जेव्हा ओटी असते तेव्हा. भरतीच्या वेळी बराच असं म्हणतात ना समुद्र खवळलेला असतो आणि इथे कातळ भाग असल्यामुळे बरेच असं फोटो वगैरे काढण्यासाठी पर्यटक पुढे जातात आणि काही ना काहीतरी इन्सिडन्स होतो. सो त्याची मात्र काळजी घ्या. चला थोडं पुढे मार्गस्थ होऊया. चला आपण जवळजवळ प्रदक्षिणा मार्ग थोडं पुढे सरकत जातोय. आपल्यासोबत गाईड करायला प्रथमेश आहेत. प्रथमेश, थँक्यू, धन्यवाद. इकडचे स्थानिक आहेत. आपण जिथे स्टे घेतलाय ते आम्हाला गाईड करायला आले खास. मंडळी, आम्ही तिथून प्रदक्षिणा मार्गातून पूर्ण चालत आलो. भरती होती तरी देखील आम्हाला इथपर्यंत यायला मिळालं, म्हणजे आमचं भाग्य थोर. जे हरिहरेश्वराचं दर्शन झालं, श्री कालभैरवाचं दर्शन झालं आणि प्रदक्षिणा मार्ग आमचा पूर्ण झाला. बरोबर ना? तर मंडळी, आपण आता प्रदक्षिणा मार्गातून पुढे जात होतो, मार्गस्थ होत होतो. आता आपल्याला पाठी तिथं हरिहरेश्वरचा समुद्र किनारा पाहायला मिळतोय. काही पर्यटक आले आहेत तिथे. आता पूर्ण थोडासा काळोख पडलाय तरी देखील पर्यटक आहेत तिथे. म्हणजे पर्यटकांची म्हणतात ना इकडे रहदारी सुरूच असते. बऱ्याच वेळी कसं होतं की सुट्ट्यांच्या मध्ये पर्यटक जास्त वाढलेले असतात, पण यावेळी पर्यटक आपल्याला समुद्रकिनारी पाहायला मिळत आहेत. सो वॉटर स्पोर्ट वगैरे तिकडे कदाचित असावेत. आपण उद्या सकाळी जमलं तर तिथे जाऊ आणि तुम्हाला श्री हरिहरेश्वर क्षेत्राचा समुद्रकिनारा जातो. चला पुढे जाऊया. तर मंडळी, आत्ता आहे ना मस्तपैकी आपण दुपार झाल्याच्या नंतर थोडं दर्शन वगैरे घेतलं आणि आता फायनली रात्री होमस्टेवरती आपण जेवायला आलोय. बरं, शिवोहममध्ये नुसतं म्हणतात ना एक जेवण नाही सर्व करत, तर जेवणाची मेजवानीच असते. त्याची प्रचिती आपल्याला इथे आली. सो तुम्हाला दाखवतो आम्ही जेवायला काय काय मागवलं आहे. हे आहेत चिकन वडे, इथे आहे सुरमई थाळी, इकडे पापलेट थाळी आणि वडे आणि मस्तपैकी छान अशी चपाती आहे सोबत. बघा, अशी आजची मेजवानी आहे. कसं आहे? एक नंबर. सुप्रभात मंडळी. खरं तर आज आहे दुसरा दिवस आणि काल छानपैकी दर्शन झालं
आणि आता परत एकदा आपण शिवम होमस्टेच्या आवारातच आहोत. सकाळची वेळ आहे. बरं, या होमस्टेमध्ये आहे ना नाश्ता आहे ना, आपल्या कोकणी पद्धतीचा नाश्ता आला आहे, तो तुम्हाला दाखवतो. कारण सकाळच्या नाश्त्याला मस्तपैकी काय काय आहे ना बघाच. इकडे बघा घावणे चटणी आहे, मस्तपैकी आपल्या कोकणातली ट्रेडिशनल डिश आहे. इकडे कोकणी पद्धतीची मिसळ ठेवली आहे आणि इकडे पोहे. सो या गोष्टी आहेत. आपण मस्तपैकी आता ताव मारूया कारण भूक लागली आहे. सकाळची जोरात भूक लागली. सुंदर वातावरण होतं काल, मस्तपैकी थंडी पण होती बऱ्यापैकी, म्हणजे एवढी पण नव्हती पण मस्तपैकी थंड वातावरण होतं. चला सुरू करा. हरिहरेश्वर समुद्र किनारी आलो होतो. खूप सुंदर वातावरण आहे. थोड्याच दिवसात हा समुद्र किनारा अक्षरशः गजबजेल, कारण मग ते थोडंसं सुट्टीचे दिवस असतात डिसेंबरमध्ये. पण नक्कीच आत्ता सध्या तरी वातावरण खूप शांत, सुंदर आणि मस्त आहे. आणि त्याचबरोबर इकडे बीचवरती काही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी देखील आहेत. सो तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. जबरदस्त बीच बघूया. तर मंडळी, आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये श्री क्षेत्र हरिहरेश्वरची माहिती दिली. दर्शन घडवून आणलं श्रीदेव हरिहरेश्वर कालभैरवांचं, आणि त्यानंतर प्रदक्षिणा मार्ग दाखवला. त्याच्यानंतर आता आपण बीचवरती आलो आहे, थोडं स्टे पण दाखवलं आहे. सो मला असं वाटतं की जवळजवळ आपण बरीच माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आहे किंवा सांगितली आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि श्रीवर्धनला यायचा प्लॅन करत असाल तर शिवम होमस्टेचा मात्र नक्कीच विचार करू शकता तुम्ही. चला मंडळी, तुर्तास मी तुमची रजा घेतो. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. हेवा कोकण आपलंच असा.